गोकुळा रे गोपाळाचा जयघोष हा मुंबईमध्ये सुरू झाला। उद्या गोकुळाष्टमी आहे आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर मानाच्या हंडीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गोविंदा पथकांची पाहायला मिळते। मी सध्या कुर्ल्यामध्ये आहे आणि कुर्ल्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चोरहंडी जी आहे ज्याला आपण सराव शिबिर म्हणतो त्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। महिला गोविंदा पथक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सलामी देताना आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उत्कृष्ट असा मनोरा जो आहे तो रचला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जोश आणि उत्साह आपल्याला उद्याही पाहायला मिळणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आज सराव शिबिर अर्थात या चोरहंडीला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी गोविंदा पथकामध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात जे आहे ते बातचीत करणार आहोत। ते काय सांगाल, एकंदरीत आपण जर पाहिलं तर गोकुळाष्टमी गोविंदा पथकांचा अगदी आवडता सण आणि त्यात उंच उंच मनोरे हे पारंपरिकरित्या रचले जातात आणि हे उंच मनोरे लागताना पाहायला मिळतात। आज चोरहंडी सराव शिबिराचं आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी करण्यात आले। कसं आयोजन करण्यात आलं, काय नेमकी माहिती? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने साहेब नेहमीच आदेश करत असतात की सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्राचं जी संस्कृती आहे ती जपण्यासाठी इथे दरवर्षीच एक सराव शिबिर म्हणून आयोजित केलं जातं। त्या सराव शिबिराचा उद्देश असा आहे की 2 ते 3 महिन्यापासून जे गोविंदा पथक आहे ते सराव करत असतात आणि तो सराव व्यवस्थित झालाय की नाही ते बघण्यासाठी हे आपण जे चोरहंडीचं आयोजन करण्यात येतं दरवर्षी आणि खरंच जास्तीत जास्त गोविंदा पथक इथे येऊन हजेरी लावतात आणि सराव करतात। त्यामुळे जे आपली संस्कृती जपण्याचं काम, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम अगदी आदराने इथे केलं जातं आणि अनेक लोक, नागरिक, हजारोने शेकडोने नागरिक इथे उपस्थित राहून याचा आनंद लुटतात। एक प्रश्न असा आहे की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्यातच गोविंदा आलेला आहे आणि अशामध्ये राजकीय बॅनरबाजी आणि हे सगळं सरकारकडून होताना पाहायला मिळते। कुर्ल्यामध्ये ज्या योजना सरकारकडून राबवल्या जातात त्या समोरची जी दहीहंडी आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या योजनांच्या बॅनरबाजी पाहायला मिळते कुर्ल्यामध्ये। कसं पाहतात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? प्रत्येक ठिकाणी राजकारण करून चालत नाही, आमचे पक्षप्रमुख सांगतात। जिथे आपल्याला समाजकार्य करायचं आहे, जिथे आपल्याला जनजागृती करायची आहे, महाराष्ट्राची संस्कृती जपायची आहे, तिथे प्रामाणिकपणे आपण ती संस्कृती जपली पाहिजे। मला असं सांगावंसं वाटतं सगळ्याच पक्षांना की सगळीकडे राजकारण करू नका ना तुम्ही, बॅनरबाजी त्याच्यामध्ये पण 1500 रुपये देणं आणि हे उचित नाही। जे कार्य करतात खरं तर राजकारणी म्हणजे जे काही पक्ष असतात त्यांनी आपला उद्देश एकच आहे की समाजकारण करणं आणि समाजासाठी चांगली कार्य करणं, तोच उद्देश सगळ्यांनी साध्य केला पाहिजे आणि निदान सणासुदीच्या वेळेला तरी राजकारण आणू नये, प्रामाणिकपणे समाजकारण केलं पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं आज जे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये किती गोविंदा पथकांनी सहभाग घेतलेला आणि कशा प्रकारचं नियोजन हे उत्साहाच्या वातावरणात पार पडतं? आता गेले 8 वर्ष, हे 9वं वर्ष आहे। गेले 8 वर्ष आम्ही पारंपरिकरित्या ही दहीहंडी साजरी करतो। युवासेना, शिवसेना असे संलग्न आम्ही युवासेनेत असल्यापासून दहीहंडी स्टार्ट केली, त्याच्यात आज 8-9 वर्ष झाली आम्ही पारंपरिकरित्या दहीहंडी साजरी करतोय। याच्यात आमचे प्रोप्रायटर आहेत मोहन, जनरल स्टोरवाले मोहन, त्यांनी आम्हाला पारितोषिकच्या ट्रॉफी दिलेली आहे। त्याच्यानंतर त्यांना एक मानधन आणि ट्रॉफी आम्ही शिवसेना शाखाच्या वतीने देतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर या अशा प्रकारे जे आहे ते आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट असा मनोरा जो आहे तो या ठिकाणी रचलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा गोविंदा पथकाची ही सलामी जी आहे ती 6 ते 7 थरांची आपल्याला पाहायला मिळते आणि उत्कृष्टरित्या असा मनोरा जो आहे तो रचला जातोय सध्या आणि हाच उत्साह जो आहे तो यंदा आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतोय कारण की प्रत्येक गोविंदा पथकामध्ये हे उत्साहाचं वातावरण आहे आणि तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। थरावर थर जे आहे उत्कृष्टरित्या मनोरे जे आहेत ते रचले जात आहेत आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सगळे मनोरे रचले जाताना आपल्याला पाहायला मिळते। उत्कृष्टरित्या असे मनोरे जे आहेत ते या ठिकाणी रचताना गोविंदा पथकं पाहायला मिळतात। गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। दहीहंडी हा निश्चितपणे खूपच मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे। कुर्ल्यातील ती परंपरा आजही सुरू आहे। तक्क्यावाड असो, न्यू मिल रोड असो, जयशंकर चौक असो, बैल बाजार असो,
सर्व ठिकाणी खूप हा सण जोरात साजरा होतो. आमच्या इथे तानाई चौकात हा खूप जोरात साजरा होतो आणि विजय मांढरे त्यांच्या शाखेला शुभेच्छा. वर्षानुवर्ष हा सण असा साजरा होत राहो ही शुभेच्छा. नक्कीच आपल्याबरोबर महिला गोविंदा पथक आहे ज्यांनी आत्ताच थर लावलेला आहे. चिमुकली सुद्धा आहे या ठिकाणी. काय उत्साहाचं वातावरण आहे, आत्ताच तुम्ही सलामी दिलेली आहे. खूप मस्त वाटतंय. हा आमचा आनंदाचा सण आहे आणि अशा प्रकारे आम्ही जास्त दिवस नाही प्रॅक्टिस केली तरी लावले 4 थर सक्सेस. हा सगळीकडेच कुठं पडली नाही, कुठं काय नाही. तू काय सांगशील? गोविंदा रे नक्कीच हा चिमुकलीचा आनंद आणि हा संपूर्ण गोविंदा पथकाचा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी सराव शिबिरादरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच उत्साहाचं वातावरण मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण म्हणजे ते चोरहंडी आणि अशा प्रकारे उत्साह जो आहे तो गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे पारंपरिकरित्या आणि एकदम सांस्कृतिक पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे तो मुंबईमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पारंपरिकरित्या सुरू असलेली ही चोरहंडी वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने ही मुंबईच्या प्रत्येक परिसरात आणि कुर्ला विभागात सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित केलेली आपल्याला पाहायला मिळालेली. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत गराडचा मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.